त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 20 धावा काढत असताना संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान पाहायला मिळालं. पहिल्या विकेटसाठी भागीदारी जर पाहिली तर 33 धावांची 33 धावा आतापर्यंत त्या धावफलकावरती एक गडी बाद होत असताना इथला न्यू बॅटर बिंदेश असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी त्या षटकादरम्यान टॉस चेंडू लाईन मिस केली. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. क्लीन बोल्ड होत असताना बिंदेश देखील माघारी परतेल. गोंडल डकचा शिकार बनलाय. दुसरा धक्का बसतोय दर्शन 11 क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 33 रन लॉस ऑफ 2 विकेट 33 धावा 2 गडी बाद. न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतो. स्ट्राकी एंडवरती जीत. बिंदेश माघारे परतल्या 0 धावसंख्येवरती क्लीन बोल्ड होत असताना आणि आता ऑन हॅट्रिकवरती गोलंदाज साहिल. पॉसिबल हॅट्रिक. यावेळी शपळवून फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेलेकच्या मध्ये, परंतु हा देखील प्रयत्न फसलाय. जीत या बॅटरचा निर्धाव चेंडू निघालाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. साहिल याने कमबॅक केलंय. ती दमदार कमबॅक म्हणावं लागेल. सेट बॅटर वैष्णवेला माघारी परतवलंय. त्यानंतर विकेट मिळवली बिंदेशची देखील आणि समोर आता मात्र रोखून धरले जाते जीत या देखील बॅटरला. यावेळी स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद या फटक्यासाठी नेहमीच म्हटलं गेलंय. आणि रिव्हर्स स्वीपचा फटका तेवढा कठीण असतो मारणं आणि तो देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक जीत याच्या विरुद्ध आणि सांघिक धावसंख्या देखील 33 रन 33 या धावसंख्येवरती रोखले गेले. तिसरं षटक संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारं सफलतापूर्वक षटक साहिल याचा आतापर्यंत 4 चेंडूवरती 2 विकेट मिळवतोय. याही वेळी चांगला चेंडू बॅटची लेमंड केट लागले, परंतु विकेट किपरकडून थोडीशी चुकी कळण. क्लोज विकेट किपिंग एवढं सोपं नसतं विकेट किपिंग क्लोज करणं आणि ते देखील पाहायला मिळालं. चांगले क्रिकेट मैदानात कमबॅक करत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 2 गडी बाद या षटकादरम्यान केले जात आहेत. याही वेळी अंतिम चेंडू जर पाहिलं तर निर्धाव निघेल आणि या निर्धाव चेंडूने विकेट मेडन ओव्हर समाप्त होते. गोलंदाज साहिल याचं 2 विकेट आणि कोणतेही धाव नाही. विकेट मेडन षटक समाप्त झाले. चांगले कमबॅक केले, दमदार कमबॅक केले मांडवी परिवार क्रिकेट संघाने. कारण जो धावफलक अगदी वेगात गतीने पुढे सरकत होता, धावफलकावरती अगदी आक्रमणाने फटके निघत होते, धावफलक रोखण्यात आलाय मैदानात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. थँक्यू. खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग दरम्यान 3 षटकांचा सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. वैष्णव आणि विदेश माघारी परतल्या मैदानात जोडी नरेंद्र आणि त्याच्या बरोबरीला नॉनस्ट्राइक एंडवरती जीत पाहायला मिळतोय. मागील षटकादरम्यान 4ही चेंडू जीत याला निर्धाव निघाले. साहिल या गोलंदाजाचे विकेट मेडन षटक त्याने फेकले. या स्पर्धेतील पहिलं ते षटक विकेट मेडन. त्यानंतर चौथ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती मुकेश हा गोलंदाज पाहायला मिळतो. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून राईट मोर द विकेट असेल, समोर बॅटर असेल. नरेंद्र पहिला चेंडू फेस करण्यासाठी या षटकादरम्यान शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न झालाय. मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो, त्यानंतर मिड विकेटचा देखील क्षेत्ररक्षक, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न अपयशी देखील ठरले. चेंडू नो मॅच लँडमध्ये विसावलाय. मिळाले फक्त 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 34 रन 34 धावा धावपलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट लेंथवरती गोलंदाजी. गोलंदाज मुकेशाचे पहिला चेंडू अगदी शॉर्ट लेंथचा त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न बॅटर
नरेंद्र यादवचा, परंतु त्यावरती फक्त एकेरी धाव मिळाली. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल झाला. फक्त धावफलक जर पाहिलं तर 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक रोटेट झाले आणि यावेळी स्ट्राईक एंडवरती बॅटर जीत पाहायला मिळेल. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही तुमच्यासमोर पर्याय नाही. मैदानात मेहनत करावी लागेल. पण मेहनत आणि कष्ट केल्याशिवाय कधीच यश मिळत नाही. दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. फटका तगडा ऑन साईडला मिड विकेटला खेळ आहे. डीप मिड विकेटच्या वरून चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. दमदार असरदार अफलातून CPL षटकार. बॅटर जीतच्या बॅटमधून. सगळीच आहे. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 40 रन, 40 धावा, 2 गडी बाद. जीतच्या बॅटमधून आक्रमक दर्जेदार फटका 6 धावांसाठी. याही वेळी ऑनसेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या ष्टीच्या चेंडू बराचसा बाहेर ठेवला. फलंदाजच्या बॅटपासून देखील चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो देखील सफल झाला. पण ऑनसेटला फटके खेळण्याचे वारंवार प्रयत्न जीत या बॅटरचे आणि ते प्रयत्न असफल ठरवण्यासाठी अचूकतेवरती मारा करणं हा गोलंदाजचा प्रयत्न आणि तो देखील सफल ठरतो. कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती निघालाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती जर पाहिले तर 40 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 40 धावा, 2 गडी बाद होत असताना प्रथम फलंदाजी करतोय या पहिल्या इनिंग दरम्यान दर्शन 11 क्रिकेट संघ. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल झालाय. फलंदाज जीत याला निरुत्तर केलं या चेंडूने. परफेक्ट वाईड यॉर्कर. मुकेश या गोलंदाजा युवा खेळाडू सध्याच्या घडीला जर पाहिलं तर युवा खेळाडूंचं चांगलं प्रदर्शन क्रिकेटमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्यातील आणखी हा एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती मुकेश चांगली गोलंदाजी करतोय. खांद्याचा वापर करत असताना हाफ ट्रॅकर चेंडू त्याचबरोबर लेन चेंडू हे त्याचं व्हेरिएशन गोलंदाजी ते अचूकतेवरती गोलंदाजी स्लॉक षटका दरम्यान आपल्या संघाकडून करताना पाहायला मिळतोय. यावेळी फटका ताकदवर समोरच्या दिशेने खेळण्यात चेंडू वाईड श्लोंगला जाईल निघून सीमारेषा पलीकडे. जीतच्या बॅटमधून याही वेळी पुन्हा एकदा विस्फोटक फटका 6 धावांसाठी. षटकार मैदानात गोलंदाज मुकेश याच्या विरोधात या षटकाने सांघिक धावसंख्या देखील 6 रन, 46 धावा या धावपलकावर. मागील चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला, परंतु त्यानंतर हा चेंडू पुढे फेकण्याचा प्रयत्न झाला. ते फलंदाजच्या स्लॉटमध्ये चेंडू त्या चेंडूला डिपॉझिट केल्या वाईड स्लॉगॉनला. सांघिक धावसंख्या 46, लॉस ऑफ 2 विकेट, 46 धावा, 2 गडी बाद. यावेळी चांगला चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती फेकलाय. पंचाचा इशारा देखील येतो. लेगबायच्या स्वरूपात एक्स्ट्रामध्ये धाव असेल आणि सांघिक धावसंख्या एक्स्ट्रा रनने धावपलकावरती 47 रन, 47 धावा. खेळ समाप्त झालाय 4 षटकांचा. 24 चेंडूवरती बदल्यास 47 धावा. 2 फलंदाज देखील माघारी परतले. सुरुवातीचं आक्रमण वैष्णव्याचं, त्यानंतर गोल्डन डकचा शिकार बनलाय बिंदेशा बॅटर आणि त्यानंतर मैदानात जमलेली जोडी नरेंद्र आणि त्याच्या बरोबरीला जीत या बॅटरची आतापर्यंत जीतच्या बॅटमधून 2 षटकार, नरेंद्रच्या बॅटमधून 1 षटकार आणि चांगले क्रिकेट खेळत असताना सांघिक धावसंख्या धावपलकावरती उभारले गेले. 47 रन, 47 धावा. येणारे अंतिम षटक ते ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती कोण असेल? मांडवे परिवार क्रिकेट संघाकडून. कारण 6 चेंडूंची ही जबाबदारी ज्यामध्ये आक्रमण समोरून असेल ते आक्रमण रोखायचे आहे. विकेट देखील घ्यायचे आहेत. त्याचबरोबर संभाव्य धावसंख्या देखील रोखायची आहेत. अंतिम षटक असेल. 5 षटकांचे हे सर्व सामने आजच्या दिवसात पाहायला मिळतात. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. काणकोणा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं थर्ड एडिशन या स्पर्धेचं याच्या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक हा 4था मैदानात रंगतोय. 2 रणधुरंधर क्रिकेट संघ एकमेकांच्या समोर आज लढत करताना पाहायला मिळत आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत देखील 2 संघादरम्यान. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होत असताना सांघिक धावसंख्या 4 षटकानंतर 47 धावा, 47 रन. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती संतोष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अंतिम षटक संतोष सर गोलंदाजी मार्कवरती असतील. राईट ओव्हर द विकेट समोर बॅटर जीत त्याचा प्रयत्नच असेल पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा.
अटॅकिंग क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालंय. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. टेप स्वीपर कव्हरला खेळ आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडूचा विसावा. त्यानंतर चेंडू देखील वेग पकडत असताना सीमारेषा पलीकडे निघतोय. 4 धावांकडे पंचाचा इशारा आहे. या चेंडूवरती चौकार जीतच्या बॅटमधून. या चौकाने सांघिक धावसंख्या धावफलकावर 51 रन. सांघिक अर्धशतक या धावफलकावर. 51चा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पॅरॅलल फटका जीतच्या बॅटमधून 6 धावांकडे निघतोय षटकार. सांघिक धावसंख्या देखील धावफलकावर 57 रन लॉस ऑफ 2 विकेट. आक्रमण सातत्याने निरंतर देखील प्रत्येक चेंडूवरती हात खुलले जात आहेत आणि मोठे फटके निघत असताना सांघिक धावसंख्या देखील. याही वेळी फ्रंट फुटचा वापर करत असताना ताकदवर फटका फुल टॉस चेंडूवरती तोल वसूल केलाय. 6 धावांचा मिळेल षटकार जीत या बॅटला आणि सांघिक धावसंख्या 63 रन. 63 धावा या धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. आक्रमण मैदानात अगदी सातत्याने प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके जीत याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतात आणि ते फटके देखील सफल ठरलेत. 2 षटकार. मागील षटकार स्लॉक स्वीपचा, त्यानंतर फुलटॉस चेंडूवरती फ्रंटफुटचा वापर करताना फुटवर्कचा वापर करताना फटका ऑन साईडला मिड विकेटच्या वरून. आतापर्यंत 3 चेंडूवरती 16 धावा निघाल्यात. सांघिक धावसंख्या 63 रन. 63 या धावसंख्येवरती मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सफल ठरले कारण मैदानात जीत आक्रमक होतोय. जीतच्या बॅटमधून या इनिंग दरम्यान 4 षटकार 1 चौकार तो वैयक्तिक खेळतोय. 28 या धावसंख्येवरती 28 या रन्सवरती तो वैयक्तिक खेळतो आणि सांघिक धावसंख्या 63 रन. 63 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडूंचा खेळ जे असेल बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान गोलंदाजी दरम्यान संतोष सर पाहायला मिळतात. यावेळी दिशा बदलून गोलंदाजी असेल. राईट आर्म राऊंड विकेट आणि थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील बदल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन ती जवळ तैनात. ऑनसेटला 3 क्षेत्ररक्षक. डीप लॉंग ऑन, डीप कावकॉर्नर, मिड विकेट. यावेळी चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. स्वतः फलंदाज माघार परतलाय. ही स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवले फलंदाज जीत याने. कमालीची फटकेबाजी मैदानात खेळाडू वृत्ती मैदानात दाखवले. बॅटला चेंडू ब्रश करत असताना विकेट किपर याच्या हातामध्ये चेंडू विसावला. विकेट मिळाली. गोलंदाज संतोष सर यांना. सांघिक धावसंख्या 63 रन. लॉस ऑफ 3 विकेट. 63 धावा 3 गडी बाद. जीत याचं कौतुक. आक्रमक फलंदाजी देखील केली आणि त्याचबरोबर कौतुक यासाठी की मैदानात बॅटला चेंडू ब्रश झाला. विकेट गमावली आणि ती विकेट गमावत असताना तो स्वतः बाहेर पडला मैदानाच्या. स्पोर्टमॅन स्पिरिट मैदानात दाखवले. खेळाडू वृत्ती मैदानात दाखवले आणि त्यासाठी त्याचं कौतुक. सांघिक धावसंख्या 63 रन. 63 धावा धावफलकावरती. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान. मैदानात नरेंद्र यांची साथ देण्यासाठी आता मात्र न्यू बॅटर असेल. स्ट्राईक एंडला चेतन पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि या 2 चेंडूवरती चेतन काय करेल मैदानात हे पाहणं उत्सुकतेचं. सांघिक धावसंख्या या स्कोअर बोर्डवरती 63 रन. 63 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत चांगल्या क्रिकेट पाहायला मिळाल्या. दर्शन 11 क्रिकेट संघाकडून चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस इथे केली जाईल. विकेटचं बलिदान इथे दिलं जाईल आणि रनआउटच्या स्वरूपात चौथा धक्का बसतोय. दर्शन 11 क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या या स्कोअर बोर्डवरती 63 रन. लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 3 चेंडूंचा विचार केला. 16 धावा खर्च केल्या गोलंदाज संतोष सर याने, परंतु त्यानंतर विकेट जीत याची मिळवली आणि रनआउटच्या स्वरूपात आता विकेट संघाच्या खात्यामध्ये देखील जाते. 63 रन या स्कोअर बोर्डवरती आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग दरम्यान. स्ट्राईक एंडवरती नरेंद्र हा बॅटर. अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगचा. चांगला चेंडू अक्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. रनआउटची संधी. बॅकअप शॉर्ट कव्हरला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात 5वा धक्का बसेल. दर्शन 11 क्रिकेट संघाला. मिळेल फक्त सिंगल धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 64 रन्स या स्कोअर बोर्डवरती. 65 रनचं टार्गेट असेल मांडवी परिवार क्रिकेट संघासमोर. पहिल्या इनिंगचा देखील खेळ समाप्त झालाय. दर्शन 11 क्रिकेट संघ 5 गडी बाद या धावफलकावरती 64 धावा जमवतोय आणि 65 धावांचं लक्ष ठेवतोय मांडवी परिवार क्रिकेट संघासमोर. 65 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल होतील
मांडवी परिवार क्रिकेट संघाचे ओपनिंग बॅटर्स आणि त्या 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे असेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील त्यासोबत मंगेश मडगावकर सर. याच्यानंतर जी मॅच जातली सीएन स्ट्रायकर वर्सीस चंदन तस्कर. मागता दोन्ही कॅप्टना लागीं मातशें प्रवीणा लागीं येवपाक. सीएन स्ट्रायकर वर्सीस चंदन तस्कर. काणकोणा प्रीमियम लीग ऑर्गनायज बाय यूथ ऑफ पाणेफोंड मणगण. ह्या टोर्नामेंटाचा पहिलो प्राइज जावन आसा 50,000 रुपया. तशेंच ट्रॉफी इन द मेमोरी ऑफ लेट नारायण शंभत तारी अँड लेट लक्ष्मी नारायण तारी. सेकंड प्राइज जावन आसा 30,000. तशेंच ट्रॉफी इन द मेमोरी ऑफ लेट दत्ता शंभत तारी. थर्ड प्राइज आसा 15,000 प्लस ट्रॉफी इन द मेमोरी ऑफ लेट अंकुश शंभत तारी. फोर्थ प्राइज आसा 10,000 plus trophy. Other prizes: best batsman of the tournament, best bowler of the tournament, man of the match, man of the tournament, highest sixes of the tournament, best disciplined team, and fastest 50 of the tournament. धन्यवाद सुमेध. पहले बल्लेबाजी करते हुए दर्शन 11 ने 64 रन बटोरे. 65 रनों का लक्ष्य रखा है मांडवी परिवार के पास और उस लक्ष्य का बोझा अपने कंधों पर लेके आए. नॉन स्ट्राइकिंग पे खड़े तुषार और स्ट्राइक पर है विनय सतरकर. पहली ओवर पावर प्ले ओवर और फेंक रहे दर्शन 11 की ओर से दिलीप कोमर पंत, एक तजुर्बंद क्रिकेटर खिलाड़ी. पहली ओवर पावर प्ले ओवर. सिर्फ आप सर्कल के बाहर दो ही खिलाड़ी रख सकते हैं. पहली गेंद दिलीप कुमार पंत की कल्पना रिवर एंड से गेंदबाजी करते हुए पॉजिटिव दिशा में गेंदबाजी करेंगे विनेश सतरकर को. आते आते रिवर्स स्वीप का इस्तेमाल करते हुए पॉइंट के ऊपर से तो गेंद को मोड़ दिया है. गेंद चली गई है पॉइंट को पार करते हुए 6 रन के लिए. हल्की सी फ्लाइटी अपनी दिशा बदली अल्टी पल्टी खेला बट टाइमिंग भी हासिल किया और पॉइंट के ऊपर से मोड़ने में कामयाबी हासिल करते हुए विनेश सतरकर एक बड़े बल्लेबाज है, एक बड़े ऑलराउंडर क्रिकेटर है ये विनेश सतरकर. पहले ही गेंद पर आगाज करते हुए 65 रनों का लक्ष्य रखा है. पहले बल्लेबाजी करते हुए दर्शन 11 ने पहली गेंद पर आगाज किया है. विनेश सतरकर ने छक्के के रूप में उस गेंद को तब्दील किया है. दिलीप अगली गेंद इस बार भी रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे. पैड को टकराई गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, टिपा के नीचे रही थी. उस गेंद पर अल्टी पल्टी खेलने की कोशिश की थी, पैड को टकराई. रन की कोई गुंजाइश नहीं और डॉट छक्के के साथ अपना और अपने टीम का तो खाता खोलने में कामयाबी हासिल की है विनेश सतरकर ने.
दिलीप की अगली गेंद, इस बार फुल टॉस गेंद थी, कीपर को चकमा दिया और गेंद चली गई है बाय के रूप में 4 रनों के लिए। रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे विनेश सतरकर। बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं, लेकिन कीपर द्वारा थोड़ी सी मिस फील्डिंग और गेंद चली गई है सीमा को पार करते हुए 4 रन। और 4 रनों के साथ ही स्कोर हो चुका है डबल फिगर में, 10 रन हो चुके हैं। दिलीप कोमर पंत नाखुश दिखते हुए कीपर पर इन फिलहाल फिर एक बार तैयार, इस बार लेग स्टंप के काफ़ी बाहर जाते हुए गेंद और अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ इजाफा होता हुआ मांडवी परिवार के खाते में। दिलीप फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर, इस बार रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, दिशा बदली थी और बढ़िया गेंद, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए दिलीप कोमर पंत। फिर एक बार दिलीप, पहली ओवर की अगली गेंद, इस बार खड़े खड़े खेल दिया, जगह बनाई, फाइनल की दिशा में गेंद को खेल दिया, गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 4 रनों के लिए। एक स्टंप के बाहर थी, उस गेंद को देखा और जगह बनाई फाइनल के क्षेत्र में 4 रनों के लिए। चौके के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 15 रन हो चुके हैं बिना कोई विकेट खोए। भी पहली ओवर प्रगति पर है, गेंदबाज है दिलीप कोमर पंत, दिशा है राइट आर्म ओवर द विकेट। दिलीप की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट विनेश सतरकर के लिए। बार प्रहार तो किया है, काव कॉर्नर के क्षेत्र में खेल दिया है गेंद को, गेंद चली गई है सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर थी, धीमी गति की गेंद थी और बढ़िया प्रहार किया, बढ़िया पिक किया, टाइमिंग भी सही हासिल की और काव कॉर्नर के क्षेत्र में मोड़ दिया 6 रनों के लिए। चक्के के साथ ही साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई और पहली ओवर समाप्त होने के बाद स्कोर है बिना कोई विकेट को 21 रन हो चुके हैं मांडवी परिवार। CN striker captain Chandan Daskar, please report to the commentary box. This is the second call. पहली ओवर खत्म होने के बाद बिना कोई विकेट खोए 21 यानी 21 रन बटोरे हैं मांडवी परिवार ने। अब दूसरी ओवर लेके आया दर्शन 11 की ओर से वैष्णव पेडनेकर और स्ट्राइक पर है तुषार पागी। दिशाहीन गेंद, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, उस गेंद को देखा और जाने दिया कीपर के दस्तानों में और अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ खाते में, अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका है 22 रन। मैच जीतना है तो 65 रनों का लक्ष्य पार करना पड़ेगा मांडवी परिवार को। फिलहाल दूसरी ओवर प्रगति पर है, बढ़िया गेंद टिपा के थोड़ी सी नीचे भी रही और थोड़ी सी करवट भी लेती हुई और उस गेंद को खेलने की कोशिश ज़रूर की थी। तुषार ने बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए वैष्णव पेडनेकर पहली गेंद फेंकी थी, अतिरिक्त फेंकी थी, उसके बाद बढ़िया वापसी की है वैष्णव पेडनेकर ने। 12 फुल टॉस गेंद, खराब गेंद, वो फुल टॉस और गेंद चली गई है डीप स्क्वायर को पार करती हुई 6 रनों के लिए। ब्यूमर होने के कारण अंपायर स्क्वायर लेग अंपायर ने उस गेंद को नो भी घोषित किया। अतिरिक्त रन यानी इजाफा हो चुका है 7 रनों का, गेंद भी मिली है, 7 रन जुड़ चुके हैं मांडवी परिवार के खाते में। 7 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर में स्कोर हो चुका है 29 रन। अभी भी दूसरी ओवर प्रगति पर है, चंद गेंदे हो चुकी है दूसरी ओवर की, स्कोर है 29 विदाउट लॉस। बीमर गेंद थी, नो घोषित और फ्री हिट, मौका है तुषार के पास हाथ खोलने का। पार सीधे बल्ले से प्रहार करते हुए लॉन्ग ऑन के क्षेत्र को पार किया है गेंद ने 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर थी, हल्की सी फ्लाइट, बढ़िया पिक किया, बल्ले के बीचों बीच लिया और टाइमिंग भी सही हासिल किया तुषार पागी ने। छक्के के रूप में उस गेंद को तब्दील किया है। छक्के के साथ साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है
35 रन। 35 रन हो चुके हैं, 35 रन हो चुके हैं। अगली गेंद वैष्णव की। इस बार टिपा के थोड़ी सी उछालती हुई गेंद को आड़े बल्ले से खेल दिया। डीप मिड ऑन के क्षेत्र में गेंद जाती हुई फील्ड होती हुई डीप मिड ऑन के खिलाड़ी द्वारा 1 रन जुड़ जाएगा तुषार के खाते में और मांडवी परिवार के खाते में। 1 रन के साथ स्कोर हो चुका 36 रन। 36 रन हो चुके। इस मैच के बाद जो मैच होने जा रही है चंदन तस्कर और श्रीजन स्ट्राइकर के बीच में, फिलहाल स्ट्राइक पर है विनेश सतरकर। बार जगह बनाना चाहते थे विनेश, बल्ले का अंदरूनी किनारा लिया, गेंद चली गई है शॉर्ट पॉइंट पर, फील्ड होती हुई रन की कोई गुंजाइश नहीं, डॉट। अभी भी स्कोर रुका हुआ 36 रन। और धीमी गति की गेंद, फुलटॉस गेंद, उस गेंद को स्वीप करना चाहते थे विनेश सतरकर, बल्ले पे आई नहीं, शरीर को टकराई, रन की कोई गुंजाइश नहीं। बढ़िया वापसी करते हुए वैष्णव। अभी भी स्कोर रुका हुआ 36 रन, 36 रन विदाउट लॉस। फिर एक बार तैयार वैष्णव, राइट आर्म राउंड विकेट विनेश सतरकर के लिए। बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाते हुए गेंद, अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका 37 रन। 37 रन लॉस, विदाउट लॉस। वाइड हो चुका है, 1 रन इजाफा होता हुआ स्कोर में। धीमी गति की गेंद और उतनी बढ़िया पिक किया उस गेंद को, मिडॉन के ऊपर से खेलने में कामयाबी हासिल करते हुए विनेश सतरकर छक्के के रूप में उस गेंद को तकदीर किया और छक्के के साथ ही साथ दूसरी ओवर की समाप्ति होती है, एक महंगी ओवर समाप्त होती हुई दर्शन 11 की ओर से, और स्कोर है 43 रन विदाउट लॉस। तीसरी ओवर लेके आए दर्शन 11 की ओर से, बिंदेश पागी और स्ट्राइक पर है तुषार पागी। पहली गेंद हल्की सी शॉट, उस गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, दो ही खिलाड़ी को चकमा देती हुई गेंद चली गई है 4 रनों के लिए, चौके के साथ इजाफा होता स्कोर में। 47 रन हो चुके हैं। हल्की सी उछाल से और बढ़िया उस गेंद पर खेला है तुषार पागी ने मिड विकेट की दिशा में 4 रनों के लिए। 65 रनों का लक्ष्य। बार भी खेल तो दिया है मिड विकेट की दिशा में, फील्ड होती हुई श्रेयस द्वारा 1 रन चुरा लिया है, 1 रन के साथ इजाफा होता हुआ स्कोर में 48 रन हो चुके हैं विदाउट लॉस। तीसरी ओवर प्रगति पर है, इस ओवर के बाद और 2 ओवर बाकी है। तीसरे ओवर के सिर्फ 2 गेंदें हो चुकी है। सॉन्ग ऑफ के खिलाड़ी को सर्कल के अंदर बुलाया है विनेश सतरकर के लिए बिंदेश पागी ने।
बार टिपा के थोड़ी सी नीचे रही थी, मिड विकेट की दिशा में मोड़ा है, फील्डर थे वहाँ पर, फील्डर को चकमा देते हुए खराब फील्डिंग का नमूना पेश करते हुए श्रेयस यहाँ पर गेंद तो चली गई है सीमा को पार करते हुए 4 रनों के लिए। चौके के साथ 85 तो पार हो चुकी है मांडवी परिवार की। 52 यानी 52 रन हो चुके हैं। स्ट्राइक पर है विनेश सतरकर, फिर एक बार तैयार अपने बल्लेबाजी का बार संभालने के लिए। धीमी गति की गेंद, फुल टॉस गेंद, खराब गेंद और गेंद चली गई है गले को पार करती हुई 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ 58 रन हो चुके हैं। रन हो चुके हैं। अगली गेंद इस बार बल्ले का धोनी किनारा लेके गेंद चली गई है फाइनल की दिशा में। डीप स्क्वायर का खिलाड़ी आके उस गेंद को गैदर करे, फील्ड करे, वापस भेजे। तब तक मौका था 2 रन चुराने का, 2 ही बल्लेबाजों के पास है। 2 रनों के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 60 रन। सिर्फ 5 रन कम है जीत और मांडवी के बीच। विंदेश की अगली गेंद इस बार उस गेंद को पुल तो कर दिया है, मिड विकेट को के ऊपर से गेंद चली गई है सीमा को पार करते हुए 6 रनों के लिए और छक्के के साथ ही साथ ये मैच जीत ली है मांडवी परिवार ने। अब जो मैच होने जा रही है सीएन स्ट्राइकर्स और चंदन तस्कर के बीच में, टॉस चली गई है चंदन तस्कर के पक्ष में और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है सीएन स्ट्राइकर को।